प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इतिहासाच्या 9व्या प्रकरणामध्ये बदलते जीवन अर्थात भारतीय लोकांचं बदलतं जीवन त्यातल्या भाग 1 मध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत। आपण 8व्या प्रकरणापर्यंत जो इतिहासाचा अभ्यास केला ना, तर अगदी बघा पहिल्या प्रकरणापासून जर सुरुवात केली, अगदी म्हणजे इतिहासाच्या साधनांपासून तर अगदी उद्योग आणि व्यापारपर्यंत, तर 1961 पासून 2000 सालापर्यंतचा भारतीय लोकांचा वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित असणारा इतिहास आपण अभ्यासला। जसं 19 म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये महिला आणि अन्य वर्गाचं सक्षमीकरण, मग महिलांच्या सक्षमीकरणाकरता त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या लोकांसाठी सरकारनं काय काय केलं, त्यामुळे कसे बदल घडून आले ते आपण अभ्यासले। त्याचमध्ये आपण स्त्रियांनी या बदलामध्ये किती महत्त्वपूर्ण योगदान दिलं तोही अभ्यास आपण केला। विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारताने कशी प्रत्येक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती केली तोही अभ्यास आपण अभ्यासला। त्याचबरोबर उद्योग आणि व्यापाराच्या बाबतीत सुद्धा भारताने कशा पद्धतीनं त्यामध्ये प्रगती केली तोही अभ्यास आपण अभ्यासला। एकूण काय माहितीये का, 20वे आणि 21वे शतक हे भारतीय लोकांच्या दृष्टिकोनातून आमूलाग्र बदलाचं शतक ओळखलं जातं। त्यातल्या त्यात 21व्या शतकामध्ये मानवी जीवनामध्ये, भारतीय लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आपल्याला दिसून येतो। मग आता नेमके काय काय बदल झाले, आपण तरी ते आढावा 2000 पर्यंतच घेतोय, पण आता आपण प्रत्यक्ष ते अनुभवतोय काय काय बदल प्रामुख्याने झाले। कारण 21व्या शतकामध्ये जे मानवी जीवनात होणारे बदल आहेत ना, त्याचा वेग प्रचंड आहे आणि साहजिकच ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना करू शकत नव्हतो त्या गोष्टी आज वास्तवात उतरताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे एक जर विचार केला 30-35 वर्षापूर्वी, तर टेलिफोन ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण गोष्ट होती। म्हणजे अगदी टेलिफोन कुणाच्या घरी असणं ही खास म्हणजे मोठी गोष्ट होती। पण आज आपण बघतोय की अगदी सामान्य माणसापर्यंत मोबाईल सेवा जाऊन पोहोचलेली दिसून येते। अगदी कोणी पण इंटरनेटचा वापर करताना दिसून येतोय। म्हणजे ज्या गोष्टी कधी वास्तवामध्ये येतील अशी कल्पना आपण करत नव्हतो त्या गोष्टी आता वास्तवात यायला सुरुवात झाली। मग कशा पद्धतीने आपल्या भारतीय लोकांचं जीवन बदललंय त्याचा आपल्याला आता थोडक्यात आढावा घ्यायचा आहे। पहिला मूळ मुद्दा, 21व्या शतकामध्ये झपाट्यानं आपलं मानवी जीवन बदललंय। अर्थात या बदलामागे विज्ञान, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत। पण जर आपण आताचा अर्वाचीन कालखंड लक्षात घेतला, आधुनिक कालखंड लक्षात घेतला, पण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये धर्म ही माणसाची खरी ओळख होती। म्हणजे त्या कालखंडात जी प्रगती होऊ शकली नाही त्याचं कारण असं होतं, धर्म प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये धर्म ही माणसाची खरी ओळख होती। मग आता जगामध्ये जे धर्म आहे, पण त्या धर्मामध्ये जर विचार केला आपण तर हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, जैन आहे, फारसी आहे, ज्यू धर्म आहे। हे जे सर्व धर्म आहे या धर्मांपुढे आधुनिकीकरणानं आव्हानं उभी केली आहे। म्हणजे आधुनिकीकरणामुळे धर्मापुढे आता आव्हानं, चॅलेंज निर्माण झालेलं आहे। मध्ययुगात आणि प्राचीन कालखंडामध्ये धर्म ही माणसाची खरी ओळख होती, पण आता ती ओळख राहिली नाही। आधुनिकीकरणानं धर्मापुढे नवीन आव्हानं निर्माण केलेली दिसून येतात।
त्यात आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 150 वर्ष इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यच मिळालं एवढं नाही तर आपल्या देशाचं जे संविधान निर्माण झालं ते संविधान निर्माण करते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं ते संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झालं. या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या संविधानाच्या माध्यमातून जे बदल झाले ते फार महत्वपूर्ण आहे. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून पारंपरिक जे विचारसरणी आहे तिच्यामध्ये मोठे बदल केले. जी पारंपरिक विचारसरणी मध्ययुगामध्ये आणि प्राचीन काळामध्ये रूढ झालेली होती तिच्यामध्ये या संविधानाच्या माध्यमातून मोठे बदल केलेले दिसून येतात. मग आपल्याला संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत, काय मूलभूत अधिकार आहेत आपल्याला? या मूलभूत अधिकारांमध्ये समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्याचबरोबर सांस्कृतिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकार आहे, त्याचबरोबर आपल्यावर जर पिळवणुकी विरुद्धचा अधिकार आहे. असे अनेक अधिकार आपल्याला दिलेले आहेत. पण आपल्या पाठ्यपुस्तकातल्या अधिकारांचा विचार करू की ज्या अधिकारांमुळं आपलं जीवन बदललं आहे. आपल्याला भारतीय संविधानानं जे अधिकार दिले त्यामुळे आपलं भारतीय जीवन बदललेलं आहे. उदाहरणार्थ काय आहे बघा की धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून कोणत्याही भारतीयांमध्ये भेदभाव करता येणार नाही. सर्व भारतीय लोक कायद्यासमोर समान. म्हणजे हा समतेचा अधिकार आपल्याला मिळाला. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान भेदभाव नाही, कायद्यासमोर सर्व लोक सारखे. तर हा जो अधिकार आहे हा अधिकार, समतेचा अधिकार आपल्याला मिळाला कारण कायद्यासमोर सर्व समान आहे. मग तो व्यक्ती किती श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, गरीब असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जगामध्ये त्यानं नाव कमावलेलं असो, पण भारतीय नागरिकांचं वैशिष्ट्य संविधानामुळे काय अधिकार मिळाला? कायद्यासमोर सर्व समान हा अधिकार मिळाला. दुसरी गोष्ट, सर्व भारतीयांना आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, आपल्या मनामध्ये येणारे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे आपलं जीवन बदललंय. तिसरी गोष्ट, सर्व भारतीयांना शांततेनं विना शस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार आहे, संघटित होण्याचा अधिकार प्रामुख्याने आहे. आणि त्याचबरोबर भारताच्या राज्य क्षेत्रात, भारत हे संघ राज्य आहे, पूर्ण भारतामध्ये भारताची जेवढी घटक राज्य आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, या सर्व राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये संचार करण्याचं स्वातंत्र्य, राहण्याचं स्वातंत्र्य, कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे. याचा परिणाम काय झाला? आपल्याला आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला दिसून येतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे की आपल्याला व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य आहे. आपण कोणतीही नोकरी करू शकतो, आपण कोणताही व्यवसाय करू शकतो, तो अधिकार पण आपल्याला मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर आपली भाषा, आपली लिपी, जशी आपली मराठीमध्ये देवनागरी लिपी आहे, त्याचबरोबर आपली संस्कृती जतन करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. आणि हे जे मूलभूत अधिकार आपल्याला मिळाले, या मूलभूत अधिकारांमुळे भारतीय लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. अर्थात जे अधिकार मिळाले त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रात, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. त्यामध्ये भारतीय लोकांनी आपले अधिकार वापरून आपली प्रगती केली. ही गोष्ट वेगळेपणाने सांगायला नको. तर या मूलभूत अधिकारांमुळे आपल्या जीवनात बदल झाला. मग संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत, म्हणजे जसे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले, तर ज्या काही संविधानामध्ये तरतुदी केल्या त्या तरतुदीचे परिणाम काय झाले? तर पहिली गोष्ट,
भारताचं संविधान लागू झाल्यानंतर संविधानातल्या तरतुदीमुळे पहिली गोष्ट जाती व्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला. म्हणजे आता आपल्या देशामध्ये जात हा घटक महत्वाचा नाही. महत्व कशाला आहे? कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान. म्हणजे संविधानातल्या तरतुदीमुळे पूर्वी जी जाती व्यवस्था होती त्या जाती व्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला. आणि दुसरी गोष्ट की पूर्वी प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये अगदी आधुनिक कालखंडात सुद्धा सुरुवातीला वंश परंपरागत व्यवसाय करण्याची कल्पना होती. ज्याचा जो व्यवसाय असेल त्यानं तोच व्यवसाय करावा. परंतु आता मात्र वंश परंपरागत व्यवसायाची जी कल्पना आहे ती नष्ट झाली आहे. म्हणजेच काय? कोणी कोणताही व्यवसाय करू शकतो. कोणी कोणताही व्यवसाय करू शकतो. आणि विशेष म्हणजे समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात बदल झाले आहे. सर्वच क्षेत्र, मग ते आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने बदल झालेले आहे. मग आता ते बदल झाले त्यातले अजून एक रेल्वेमध्ये तृतीय श्रेणी व्यवस्था रद्द झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर लक्षात घ्या की ब्रिटिशांच्या काळामध्ये रेल्वेमध्ये 4 प्रकारचे वर्ग होते, ज्याला क्लास म्हणतो आपण. मग फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, इंटर क्लास आणि थर्ड क्लास असे 4 वर्ग होते. ब्रिटिशांच्या काळात रेल्वेमध्ये असे 4 वर्ग होते. त्यातले पहिले जे 3 वर्ग होते ना, त्या 3 वर्गांमध्ये पहिले जे 3 वर्ग होते त्या तिसऱ्या तो जो शेवटचा जो वर्ग आहे थर्ड क्लासचा वर्ग, त्या वर्गामध्ये जे प्रवासी असायचे त्यांच्यासाठी नाममात्र सुविधा होती. म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, इंटर मध्ये दर्जेदार सुविधा, परंतु थर्ड क्लास मध्ये मात्र नाममात्र सुविधा होती आणि प्रवाशांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा नकारात्मक होता. त्यामुळे थर्ड क्लास म्हणजे जणू भारतीय समाजाचं प्रतीकच झालेलं होतं. मग झालं काय की 1978 साली जो रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला तो अर्थसंकल्प मांडला मधु दंडवते यांनी. आणि मग त्या अर्थसंकल्पामध्ये मधु दंडवते यांनी थर्ड क्लास ही जी संकल्पना होती, हा जो वर्ग होता तो त्यांनी संपुष्टात आणला. आणि मग पुढच्या काळामध्ये पुणे ते मुंबईच्या दरम्यान जी सिंहगड एक्सप्रेस धावायची तिच्यामध्ये सुद्धा हा वर्ग काढून टाकण्यात आला. त्यानंतर मुंबई ते कोलकाता या दरम्यान धावणारी गीतांजली एक्सप्रेस जी आहे तिच्यातला पण हा थर्ड क्लास वर्ग काढून टाकण्यात आला आणि वर्गविरहित गाड्या सुरू झाल्या. ज्याच्यामुळं प्रामुख्याने या वर्ग व्यवस्थेमुळं भारतीय लोकांची जी मानहानी होती ती वर्ग व्यवस्थाच काढून टाकली. तर रेल्वेतली तृतीय व्यवस्था या संविधानातल्या तरतुदीमुळेच रद्द झालेली दिसून येते. त्याचबरोबर संविधानामध्ये दिलेल्या अधिकारानुसार सर्व भारतीय लोकांना सर्व ठिकाणी मुक्त प्रवेश मिळाला. मग ते हॉटेल असेल किंवा उद्यान असेल किंवा सार्वजनिक ठिकाण असेल, या सर्व ठिकाणी पूर्ण भारतीयांना मुक्त प्रवेश झाला. आणि त्याचबरोबर संविधानातल्या तरतुदीमुळं भारतीय नागरिकांना सरकार विरुद्ध सुद्धा आपलं मत प्रदर्शित करण्याचा अधिकार मिळाला. आपल्या सरकार विरुद्ध आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला. पूर्वी बघा आपल्याकडे राजसत्ता होती. राजसत्तेच्या काळात लोकांना आपलं मत प्रदर्शित करण्याचा जो अधिकार होता त्याच्यावरती मर्यादा होती. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र जेव्हा आपल्या देशाचा कारभार संविधानानुसार सुरू झाला त्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला जे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे आपल्याला मत प्रदर्शन करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे संविधानातल्या तरतुदीचे हे परिणाम तुम्हाला मी या ठिकाणी सांगितले. आता कुटुंब व्यवस्थेत कसा बदल झाला तो ती गोष्ट लक्षात घ्या. तर भारत देशाचा जर विचार केला तुम्ही तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कुटुंब व्यवस्था ही
भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती कुटुंब व्यवस्था, एकत्र कुटुंब पद्धती. आणि त्यातल्या त्यात एकत्र कुटुंब पद्धतीचा देश हे भारताचं खास वैशिष्ट्य आहे. साऱ्या जगाला माहित आहे की भारतीय लोक हे एकत्र राहतात, एकत्र कुटुंब म्हणजे आजी आजोबा, काका काकी, त्याचबरोबर म्हणजे जसं चुलता चुलती आपण म्हणतो, म्हणजे भाऊ, सगळ्या भावजाया वगैरे असे सगळं एकत्र राहतो आपण. तर अशी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही जगाला आपली ओळख. आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणजे भारत, हे भारताचं खास वैशिष्ट्य. आपण बघितलं की जसजसा भारतीय लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला, म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानामुळे वगैरे, शिक्षणाच्या माध्यमामुळे, रोजगाराच्या माध्यमामुळे आता आपण बघतोय की विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. म्हणजे 21व्या शतकामध्ये आता आपण बघतोय की भारतीय लोकांमध्ये विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळालेली दिसून येते. म्हणजे आता एकत्र कुटुंबाऐवजी स्वतंत्र राहण्याची प्रवृत्ती ही भारतीय लोकांमध्ये हळूहळू निर्माण होताना दिसून येत आहे. आता समाज कल्याणाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचं उद्दिष्ट हे भारताच्या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचं उद्दिष्ट हे भारतीय संविधानामध्ये नमूद करण्यात आलं आहे. आणि असं नमूद करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. कल्याणकारी राज्य असं नमूद करणारा भारतीय संविधानाच्या उद्दिष्टामध्ये भारत जगातला पहिला देश आहे. भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि विकासाची संधी देणं ही समाज कल्याण कार्यक्रमाची उद्दिष्ट आहे. भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्य सुविधा आणि विकासाची संधी देणं हे समाज कल्याण कार्यक्रमाचं उद्दिष्ट प्रामुख्याने आहे. आता आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या देशासमोर अनेक आव्हानं होती. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, अर्थात स्वातंत्र्यासाठी भारतीय लोकांना किती झगडावं लागलं ही गोष्ट वेगळी, सांगण्याची गरज नाहीये. पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या समोर काय आव्हानं होती, तर सर्वात पहिली गोष्ट, भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात प्रचंड विषमता आहे. जसं आर्थिक, सामाजिक, त्याचबरोबर शैक्षणिक, सांस्कृतिक विषमता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ती सुरुवातीला होती आणि अजूनही आपल्याला ही विषमता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. आणि त्यातल्या त्यात आपल्या भारतामध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, त्याचबरोबर मुलं आहेत, त्याचबरोबर दिव्यांग लोक आहेत, अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत, अल्पसंख्याक लोक आहेत, या लोकांचा पाहिजे तेवढा अजून विकास झालेला नाही. म्हणून या लोकांपर्यंत विकासाच्या संधी पोहोचवणं आवश्यक आहे. आणि हेच आपल्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. स्त्रिया, त्याचबरोबर मुलं, दिव्यांग, अनुसूचित जाती जमातीचे लोक, अल्पसंख्याक लोक यांच्यासाठी विकासाच्या संधी पोहोचवणं आवश्यक आहे. म्हणून सरकारसमोर हेच सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला दिसून येतं. पण हे आव्हान आपल्या सरकारनं पेलण्यासाठी काय केलं, तर या सरकारनं समाज कल्याण खात्याची स्थापना केली. भारत सरकारनं 14 जून 1964 रोजी प्रामुख्याने या समाज कल्याण खात्याची स्थापना केली. कशासाठी, तर जी भारतासमोर आव्हानं आहेत ती सोडून भारतीय लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणं, त्यांना विकासाच्या संधी देण्याकरता प्रामुख्याने या समाज कल्याण खात्याची 14 जून 1964 रोजी स्थापना झाली. आणि मग हे जे समाज कल्याण खातं जे आहे, तर या समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत म्हणजे भारतीय समाज कल्याण जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या अंतर्गत पोषण आणि बाल विकास,
सामाजिक सुरक्षा व सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण व विकास हे कार्यक्रम राबवले जातात. जी भारतासमोर आव्हानं आहे ती आव्हानं सोडवण्याकरता हे जे आपलं भारत सरकारचं सामाजिक मंत्रालय आहे त्या मंत्रालयामार्फत मुलांसाठी पोषण आणि बालविकास, त्याचबरोबर जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहे, अल्पसंख्याक लोक आहे, त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा व सामाजिक संरक्षण, स्त्रियांसाठी प्रामुख्याने स्त्री कल्याण आणि विकास हे कार्यक्रम राबवले जातात. आणि अशी जी केंद्र पातळीवरती व्यवस्था आहे त्याच पद्धतीनं घटक राज्य पातळीवरती सुद्धा ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि साहजिकच समाज कल्याण मंत्रालयाच्या या तरतुदींमुळे सुद्धा आपल्या भारतीय लोकांच्या जीवनामध्ये हळूहळू खूप बदल होत गेलेले दिसून येतात. मग त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ज्या तरतुदी खास करण्यात आल्या, ज्या सवलती देण्यात आल्या, की ज्या सवलतींमुळे आपल्या भारतीय समाजातले हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे लोक, अनुसूचित जाती जमातीचे लोक यांच्या जीवनात कसा बदल झाला. जसं बघा की 1971 साली जी जनगणना झाली भारतामध्ये, दर 10 वर्षांनी जनगणना होते, तर 1971 साली जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांची संख्या होती 22% इतकी 71च्या जनगणनेनुसार. म्हणजे आता याला जवळजवळ 50 वर्ष झाली. म्हणजे 50 वर्षापूर्वी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची भारतामध्ये संख्या होती 22% इतकी प्रामुख्याने. तर या 22% लोकांचा विकास झाला पाहिजे, त्यांना विकासाची संधी मिळाली पाहिजे, म्हणून आपल्या संसदेमध्ये या अनुसूचित आणि जाती जमातींसाठी प्रामुख्याने खास कायदे केले आणि या कायद्यानुसार त्यांना शैक्षणिक शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. त्यामुळे साहजिकच शिक्षणाच्या प्रवाहात ते आले, त्यामुळे बदल झाला. दुसरी गोष्ट म्हणजे संसदेमध्ये त्याचबरोबर राज्यांच्या विधिमंडळांमध्ये, संसदेमध्ये विधिमंडळामध्ये या अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याकरता काही खास राखीव जागांची तरतूद करण्यात आली. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा नेतृत्व विकसित करण्याची संधी अनुसूचित जाती जमातींना मिळाली. आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात आणि शासकीय सेवेमध्ये, शासकीय नोकरीमध्ये या लोकांसाठी खास राखीव जागा ठेवण्यात आल्या. साहजिकच या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक यांनी आपल्या जीवनाला प्रचंड कलाटणी दिलेली दिसून येते. त्यामुळं या जे मागे राहिलेले लोक होते ते पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर भारतीय लोकांच्या दृष्टिकोनातून आरोग्य हा अतिशय महत्वपूर्ण विभाग आहे. तर सार्वजनिक आरोग्य म्हणजे पूर्ण भारतीयांच्या आरोग्याचा जर विचार केला तर भारतीय संविधानामध्ये शासनाचं प्राथमिक कर्तव्य म्हणून जनतेचं राहणीमान वाढवावं. म्हणजे शासनाचं प्राथमिक कर्तव्य काय तर जनतेचं राहणीमान, ज्याला लाईफस्टाईल म्हणतो आपण, तर हे राहणीमान वाढवावं. त्याचबरोबर सुपोषण साधावं, सुपोषण, आणि त्याचबरोबर आरोग्य सुधारावं असं संविधानात नमूद करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून केंद्र शासनाचे आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय या संदर्भामध्ये राज्य शासनाला मदत करतं. आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय केंद्र सरकारचं हे आपल्या राज्य शासनाला मदत करते. आणि त्यानुसार आपल्या देशाने राबवलेली जी 6वी पंचवार्षिक योजना होती, या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोक, आदिवासी व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलं. साहजिकच या उद्दिष्टानुसार आपल्या देशामध्ये ज्या वैद्यकीय सेवा कार्यान्वित झाल्या, ज्याचा लाभ आपल्या भारतीय लोकांना मिळाला. मग जसं बघा वैद्यकीय सेवांमध्ये ॲलोपॅथी आहे, युनानी आहे,
होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, त्याचबरोबर निसर्गोपचार या पद्धती प्रामुख्याने आहे. आणि या सर्व वैद्यकीय उपचार पद्धतींमुळे, कोणत्या वैद्यकीय उपचार पद्धती तर ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार या वैद्यकीय पद्धतींमुळे भारतीय लोकांचं आरोग्य राखण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जात आहे. आता या दृष्टिकोनातून आपल्याला या भागात महत्वाचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे आरोग्य सेवेमधल्या ठळक घटना. की या 2000 सालापर्यंत आपल्या देशामध्ये आरोग्य सेवेमध्ये काय महत्वपूर्ण ठळक घटना घडल्या, त्यातली पहिली घटना आपल्याला बघायची ती म्हणजे ओपन हार्ट शस्त्रक्रिया. ओपन हार्ट शस्त्रक्रिया ही ओपन हार्ट शस्त्रक्रिया 1962 साली आपल्या देशामध्ये यशस्वी झालेली दिसून येते. लक्षात घ्या, म्हणजे हार्ट ब्लॉकेज जेव्हा असायचे तर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी भारतीय लोकांना बाहेर देशामध्ये जावं लागायचं. पण आपल्या देशामध्ये ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली 1962 साली. तमिळनाडूमध्ये वेल्लूर या ठिकाणी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आहे. या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे इस्पितळामध्ये डॉक्टर एन गोपीनाथन यांनी भारतामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी केलेली आहे. आणि त्यामुळे साहजिकच आपल्या देशामध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. म्हणजे आता भारतीय लोकांना ओपन हार्ट शस्त्रक्रियेसाठी बाहेर देशामध्ये परदेशामध्ये जावं लागत नाही. आणि आता आपण बघतोय 2020 पर्यंत अगदी आपल्या जिल्ह्यांच्या ठिकाणी जी महत्वपूर्ण हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा ही शस्त्रक्रिया केली जाते. पण भारतातली पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया डॉक्टर एन गोपीनाथन यांच्या अधिपत्याखाली 1962 मध्ये यशस्वी झालेली दिसून येते. म्हणजे विचार करा की आरोग्य सेवेमध्ये आपल्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट घटना म्हणजे जयपूर फूट. जयपूर फूट 1968 च्या कालखंडामध्ये डॉक्टर प्रमोद सेठी यांनी एक कुशल कारागीर होते, त्यांचं नाव होतं रामचंद्र शर्मा. या कुशल कारागिराच्या सहकार्यानं मदतीनं डॉक्टर प्रमोद सेठी यांनी कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कृत्रिम कान, कृत्रिम नाक असे अवयव त्यांनी प्रामुख्याने तयार केले. याचा परिणाम काय झाला? या कृत्रिम अवयवांमुळे जे दिव्यांग लोक आहेत त्या दिव्यांग लोकांमध्ये जगण्याचा एक नवा पैलू निर्माण झालेला दिसून येतो. म्हणजे दिव्यांग व्यक्तींना पाय नसल्यामुळे चालता येत नव्हतं किंवा हात नसल्यामुळे प्रामुख्याने त्याला काम करता येत नव्हतं किंवा इतर अवयव नसल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याला सुद्धा जीवनामध्ये रसहीन वाटत असायचं. तर या दिव्यांग व्यक्तींच्या जीवनामध्ये जो प्रकाश निर्माण करण्याचं काम केलंय ते डॉक्टर प्रमोद सेठी यांनी. आणि म्हणून प्रमोद सेठी यांनी ही जी जयपूर फूटची संकल्पना राबवली, ज्याच्यामध्ये हात, पाय, कान, नाक यासारखे अवयव, कृत्रिम अवयव त्यांनी रामचंद्र शर्मा या कुशल कारागिराच्या मदतीनं तयार केले. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना चालणं सोपं झालं, झाडावर चढणं सुद्धा सोपं झालं, त्याचबरोबर सायकल चालवणं, शेतीची कामं करणं अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं तो करू लागला. साहजिकच या नव्या तंत्रज्ञानानं हे जे दिव्यांग व्यक्ती आहे त्याला अगदी पाण्यामध्ये सुद्धा किंवा ओल्या स्थितीमध्ये सुद्धा काम करणं सोपं झालं. त्यामुळं या जयपूर फूटचे जे जनक आहे डॉक्टर प्रमोद सेठी यांचं योगदान हे 1968 पासून आपल्यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी वरदान ठरलेले. त्यामुळे भारतीय लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आलेला दिसून येतो. त्याच्यानंतर मूत्रपिंड प्रत्यारोपण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये किडनी ट्रान्सप्लांट असं आपण म्हणतो. किडनी
जी रक्त शुद्ध प्रामुख्याने करण्यात अत्यंत महत्वपूर्ण असणारी भूमिका बजावते। तर किडनी ट्रान्सप्लांट ही जी शस्त्रक्रिया आहे, ही शस्त्रक्रिया 1971 पूर्वी आपल्या देशामध्ये नव्हती। किडनी बदल करणं अशी शस्त्रक्रिया 1971 सालापूर्वी आपल्या देशात नव्हती। परंतु आपल्या देशामध्ये जेव्हा मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया 1971 साली यशस्वी झाली, त्यामुळं या आजाराशी संबंधित अनेक लोकांचे जीव समृद्ध झालेले दिसून येतात। तर 1971 पूर्वी अशी शस्त्रक्रिया आपल्याकडे नव्हती। तर ही शस्त्रक्रिया सुद्धा वेल्लूरच्या, तमिळनाडू मधलं हेच वेल्लूर, या वेल्लूरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये यशस्वी केली। ती यशस्वी करणारे डॉक्टर आहे डॉक्टर जॉनी व मोहनराव यांनी ही किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वी केलेली दिसून येते। एका जीवित व्यक्तीनं किडनी दान केल्यामुळं अशी दान केलेली जी किडनी आहे ती एका रुग्णाच्या शरीरामध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपण करून त्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे। आता मग बघा, आता अविकसित देशातले लोक सुद्धा किडनी ट्रान्सप्लांटसाठी किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी आपल्या भारतामध्ये शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत आहेत। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपन हार्ट शस्त्रक्रिया 1962 पासून सुरू झाली, जयपूर फुटी संकल्पना 1968 पासून सुरू झाली, मूत्रपिंड प्रत्यारोपण किडनी ट्रान्सप्लांट 1971 पासून सुरू झाली आणि त्याचबरोबर टेस्ट ट्यूब बेबी ही महत्वपूर्ण आरोग्य सेवेतली घटना आहे जी 1978 पासून सुरू झालेली दिसून येते। ती काय आहे? आता तुम्हाला माहितीच आहे की भारतीय कुटुंब पद्धतीमध्ये पूर्वीपासूनच अपत्य होणं, बाळ होणं ही आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण गोष्ट मानली जाते। परंतु काही पती पत्नींना हे अपत्याचा लाभ होत नसायचा, म्हणजे अपत्य होत नसायचं। तर अपत्य न होणं या समस्येवर मात करण्यासाठी ही टेस्ट ट्यूब बेबी हे जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान 1978 पासून उपलब्ध झालं। तर ते कसं झालं? तर कोलकाता येथे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली एक कृत्रिम गर्भधारण तंत्राचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आणि या प्रयोगाच्या मुळे, या तंत्रज्ञानामुळे जी भारतात पहिली मुलगी जन्माला आली तिचं नाव आहे दुर्गा। या टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानात भारतात जन्माला आलेली पहिली मुलगी आहे दुर्गा। या मुलीचा जन्म झाला। तर डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली हे तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये सुद्धा डेव्हलप झालेलं दिसून येतं आणि साहजिकच ज्या पालकांना अपत्य होत नव्हते अशा पालकांचे प्रश्न सुटण्यास या टेस्ट ट्यूब बेबी मुळे मदत झालेली दिसून येते। आणि आरोग्य सेवेतली ही एक महत्वपूर्ण ठळक घटना आहे ज्यामुळं आपल्या भारतीयांना चिंतामुक्त होण्यास फायदा झालेला दिसून येतो। लसीकरण। आता या लसीकरणाच्या बाबतीत बघा की 1978 पूर्वी भारतामध्ये दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांमागे 6 मुलं अशी होती की त्यांना पहिल्याच वर्षी प्राणघातक संकटांना सामोरं जावं लागायचं। हे आपल्यासाठी खूप मोठं आव्हान होतं आणि त्यामध्ये मग पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यासारखे आजार जे मुलांना व्हायचे, ज्याच्यामुळं बऱ्याचशा मुलांना आपला जीव गमवावा लागायचा। परंतु 1978 साली आपल्या देशामध्ये या आजारांवर मात करण्याकरता पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यावर मात करण्यासाठी भारत सरकार आणि त्याचबरोबर घटक राज्यांनी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आणि या लसीमुळे साहजिकच
बालकांचं आरोग्य, त्यांना आरोग्य सुविधा मिळालेल्या दिसून येतात. 1995 साली पल्स पोलिओ ही लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आणि या पल्स पोलिओ जी मोहीम लसीकरणाची हाती घेण्यात आली त्यामुळे आज भारत देश हा पूर्ण पोलिओ मुक्त देश म्हणून जगात ओळखला जातो. म्हणजे आपण इथपर्यंत बघितलं की आरोग्य सेवेमध्ये जे वेगवेगळे इथे घटक आपण अभ्यासले त्यामुळं भारतीय लोकांचं जीवन समृद्ध झालेलं दिसून येतं. तर या पहिल्या भागामध्ये भारतीय लोकांचं जीवन कसं बदलतंय त्यातला हा पहिला व्हिडिओ आपला आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला जो उर्वरित भाग आहे, जसं मग शहरीकरण वगैरे संकल्पना, नागरीकरणाच्या संकल्पना वगैरे त्यांचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे सर्व छानपैकी तुमच्या नोंदवहीमध्ये व्यवस्थित नोंदवून घ्या. सर्व मुद्दे व्यवस्थित नोंदवून घ्या. त्याचं वाचन करा, चिंतन करा, मनन करा, लेखन करा की ज्याच्यामुळे आपला अभ्यास अगदी छान होईल. तर या पहिल्या भागामध्ये आपण इथे थांबूया. धन्यवाद.